एक सद्भावना होती की पांडवांचा उपकार कसा फेडावा. कारण मुनिश्री शुकाचार्यांना पांडवांच्या यज्ञातला प्रसाद ग्रहण करण्याकरता मिळाला. उपकाराची फेड उपकारानं फेडतात ती संत असतात आणि समोरच्याकडून उपकार घेऊन त्याला विसरतात ही माणसं असतात. इतका फरक आहे आपल्यात आणि संतात. किती प्रसाद ग्रहण केला? वाटीभर शिरा, एक वाटीभर तांदळाचा भात, एक दोन पांढऱ्या पोळ्या, शिरा, बुंदी, बालुशाही, बासुंदी, एक भाताचा कण, तेवढाच प्रसाद ग्रहण केला. पांडवांकडे यज्ञ होता. या यज्ञाला ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी 56 देशाचे राजे सर्व आमंत्रित होते. मुनिश्री शुकाचार्यांच्या लक्षात आलं आपणही या यज्ञाकरता जावं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बिना आमंत्रणाचं जावं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये नामस्मरण असेल, सत्ता असेल, भजन असेल, प्रवचन असेल, भागवत असेल, यज्ञ हे प्राप्तीकरता केले जातात. यज्ञभूताचा पाळण. राजा हा यज्ञ करत असतो, त्याला त्याच्यातून प्राप्ती करायची असती, प्रजेचं पालन करायचं असतं, त्या प्रजेवर वर्चस्व कमवायचं असतं, त्या प्रजेवर आधिपत्य कमवायचं असतं, त्या प्रजेचा मालक व्हायचा असतो. देवदेवता प्रसन्न करून त्याला आपलं वजन बसवायचं असतं. विचार केला, ज्या कुळातल्या लोकांनी हा पवित्र यज्ञ केलाय त्या कुळातली लोक कितपत सात्विक आहेत, कितपत परमार्थिक आहेत, कितपत आध्यात्मिक आहेत हे पाहायचं होतं. आणि आधा कदा आपण गेल्याच्या नंतर जर आपला अवमान झाला, एखादा शब्द जर आपल्या मुखारविंदातून चुकीचा पडला तर कुळ संपूर्ण जळून जाईल, नष्ट होईल. करावं काय? मुनिश्री शुकाचार्यांनी शुक नावाच्या पक्षाला विनंती केली. शुक नावाचा पक्षी, पुराणाच्या भाषेमध्ये त्याला शुक म्हणतात. अजून एक दुसरं भाषा आहे, रावा म्हणतात. पुन्हा एक प्रचलित भाषा आहे, पोपट म्हणतात. पुन्हा एक प्रचलित भाषा आहे, राघू म्हणतात. शुक आणि रावा ही पुराणाची भाषा आहे. या रिकाम्या जागेत पण काहीतरी टाकलं तर चालतंय. या ना पुढे, या इकडे बसायला. काय होतं माहितीये का, आऊत जेवढं आखडून दिलं का तितकं लागत असते. पैसे भरपूर असले म्हणजे एठंदा 20 किलो नाही आणलं पाहिजे. बैल शेतात गेले राऊत घरीच असं नसतंय. इथे एखादी चटई टाका, समोर बसले पाहिजे. आणि इतक्या दुरून ऐकायचं म्हणलं, मी शेलूतूनच भागवत केलं असतं, तुम्ही म्हणून ऐकायचं. रांगोळा असू द्या, रांगोळीला काही त्रास होत नाही. रांगोळीच्या बाजूने बसा ना, काय हरकत आहे त्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाला विनंती केली, देहांतर केलं. मुनिश्री ब्रह्मवेत्यांनी एका शुकाचं शरीर घेतलं, पोपटाचं शरीर घेतलं आणि या पोपटाच्या शरीरामध्ये आपला प्राण प्रविष्ट केला. आणि पोपटाच्या रूपामध्ये एक ब्रह्मवेत्ता पांडवाच्या यज्ञात हजर झाले. न्याय एक,
कोणी कोणाच्या पंगतीला बसावा हा एक न्याय आहे. ब्रह्मवेत्यांनी विचार केला, आपण विहंगमाच्या कुळात आहोत, आपण पक्षाच्या कुळात आहोत आणि पक्षाने कुठं बसावं याची मर्यादा असते. कुठं बसावं आपण? माणसाच्या पंगतीला आपण जर बसलो तर निश्चित माणसं विचार करतील, हा पक्षी हा इथे कसा आला असेल, हा कोण आहे, कस काय, याला एवढी विद्वत्ता कशी प्राप्त झाली, एवढ्या मोठ्या पंगतीला कसा बसला, ऋषींच्या मुनींच्या योग्यांच्या तप्यांच्या सिद्धांच्या पंक्तीला आपण कसं बसावं. सर्वसामान्यांच्या पंक्तीला बसलो तर ते आपल्याला उडवतील, धरवतील, बांधतील, पिंजऱ्यात टाकतील. ते ब्रह्मवेत्ता होते. प्रसाद नो हे अन्न. प्रसाद हे अन्न नसते. अन्नाचा जरी प्रसाद असेल पण ज्या वेळेला त्याचं प्रसादात रूपांतर होतं त्याचं त्यावेळेला अन्न पण संपलेलं असतं, ते प्रसाद असते. म्हणून तर प्रसाद टोपल्यानं खात नसते, थोडासा घेत असते. अन्न लागेल एवढं घेतात. प्रसाद एका तिळाईत का आला तरी तो प्रसाद असतो. बघ, ज्या पंगतीमध्ये ऋषी मुनी जेवतात, सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रसाद किती पवित्र होता तो एक ऐका. पांडवाच्या यज्ञामध्ये ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध तर जेवत होतेच, पण जेवल्याच्या नंतर पात्र उचलायला पंढरपुरातला मालक होता. ज्या पंत्रवाळीला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा, जगदानंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे हात त्या पात्राला लागत असतील, त्यावेळेला ती पात्र किती पवित्र होत असतील. हा विचार ब्रह्मवेत्यांनी केला. फार मोठा यज्ञ होता तो, फार मोठा यज्ञ. या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. त्यावेळेला मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण वाचून सांगतोय, ऐकूनही सांगत नाही कोणाचं, वाचून सांगतोय. 43,832 लोक जेवायला एका पंक्तीला. अशा दिवसाकाठी 14 पंगती होत होत्या. मग एखाद्यानं जर 4-2 क्विंटल साखर गाळली असेल तर त्याचं याच्यात कुठं मोजमाप होते ते त्यांनी घरी गेला विचार करायचा. आपण बसतोत का त्या 5 संघाला? आपण पुरतो का यांच्या पुढे? पुरतो का? ही सर्व पात्र विटीवरची मालक उचलायची. अहो, देवानं का पात्र उचलले? 7व्या अवतारातलं एक अरिष्ट, देवावर आलेलं एक संकट, त्या केलेल्या कर्माचं एक प्रायचित्य म्हणून ब्रह्मांडाच्या मालकाने द्वापार युगात पात्र उचलले. मागचं कर्ज आहे, हो, कर्ज आहे, कर्ज आहे. मी कालच बोलून गेलो, ऋण फेडावया, पुरावा देता बाबा. एक निवृत्ती दादांचा अभंग आहे. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे. घोडी धुतली घोडी किंवा अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. संकटे बहुत निवारिली, संकटे बहुत निवारिली, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. संकटे बहुत निवारिली, संकटे बहुत निवारिली, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. काय गरज होती हो इतक्या खालच्या प्रतीचं काम करण्याची? काही नियम होते, काही कर्ज होते, काही ऋण होते. पात्र उचलले.
ब्रह्मवेत्ता अधिकारी आहेत, त्यांनी विचार केला इकडे तिकडे जेवायला बसण्यात जगिन्य वाढून घेण्यापेक्षा ब्रह्मांडाचा मालक ज्या ठिकाणी पात्र फेकून देतोय त्या ठिकाणच्या पात्रावरचा थोडासा एखादा शीत आपण घेऊन जावा. त्या शीताला स्पर्श केला, तो शीत खाल्ला. परिणाम सांगू तुम्हाला, रिकामी जागा एवढी माणसं जेवल्याच्या नंतर स्वर्गात एकदा घंटा असा टंदिश वाजत होता. रिकामी जागा का सांगितली? किती भागवत ऐकली तुम्ही, तुमच्या स्मरणात असावा. तुम्ही ध्यानात धरत नाहीत म्हणून आमचं चाललंय. तुम्ही जर एकदा भागवत ऐकलं, स्मरणात ठेवलं ना, तर आमच्या लोकांना मला असं वाटते दुसरी कामं करावं लागतील. तुमचं काम कसं झालंय? चोर पंक्चर. दुकानात गेलं की पंक्चर सापडणं आणि दारापुढे गाडी लावल्यावर हवा राहिलं. सकाळी गाडीला शेल्फ मारला की बायकोने सांगितलं अहो मागचं टायर पंक्चर आहे ना, आणि दुकानात नेलं त्यानं हवा भरली, त्यानं साबण लावायला काही लावायला, पण त्याला पंक्चरचं छिद्रच सापडणं. इतकं बारीक आहे. म्हणजे तुम्ही ऐकता, कीर्तन ऐकता, सर्व ऐकता, आणि ती बारीकसं पंक्चर आहे त्याच्यातून सगळं निघून जातं. म्हणून आमचं चालतंय. रिकामी जागा एवढी माणसं जेवल्याच्या नंतर एकदा घंटा स्वर्गात असा टंदिश वाजायचा. आणि ब्रह्मांडाच्या मालकाने धर्माला सांगायचं, नृणानय भयो अधोदृष्टियाना यत्पारणे जायते नारायण. हे धर्मराज, स्वर्गातली घंटा वाजलेली आहे, अधो वरी दृष्टी करा, नमस्कार करा. एकदा वाजल्याच्या नंतर धर्माने वरी नमस्कार करायचा. घंटाच बंद होत नव्हता. ठाण 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 सुरू झाला. धर्म आश्चर्यचकित झाले, प्रभू काय याच्या मागचे घंटा वाजणारा गैरहजर होता काय तिथं? तो सुट्टीवर होता. देवान सांगितलं नाही धर्मराज, आपल्या पंक्तीत कोणीतरी ब्रह्मवेत्ता जेवतोय. पूर्ण पंक्तीला प्रभू फिरत होते, पण कुठे काही ब्रह्मवेत्ता सापडत नव्हता. धर्म स्वतःहून म्हणाले, प्रभू तुम्ही पंक्तीला फिरत पळत असताना घामाघूम झाले. वरुता काया स्वेदा स्थिती. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम. पूर्ण शरीराला घाम आलाय तुमच्या. एवढ्या पंक्ती फिरला आपण, तुम्हाला सापडला नाही ब्रह्मवेत्ता? नाही. पण मी बोलतो ते धर्मराज खोटं नाही. 5-10 मिनिटं घंटा सारखा सुरूच आहे, बंद होत नाही. त्या पंक्तीच्या लोकांची जेवणं आटपली. प्रभूनं ती पात्र उचलली आणि जिथं पात्र टाकतात तिथं टाकायला गेल्याच्या नंतर आरवले, धर्मराज गंधाक्षदा घेऊन या. एका वाटीत अक्षदा, एका वाटीत गंध. लावा ब्रह्मवेत्त्याला. तर ब्रह्मवेत्ता कोणी माहितीये का? पोपट, शुके. अक्षिदंच महत्पुण्यम पवित्र पापनाशनः सुचंदो सर्वं ललाट प्रपटले भयस्थिता सरात्योगायं सुगंधिः सर्वतो पुष्टिर यज्जायतो ललाटोत्तिलको भयस्थितानाहं नारायणत्यत्मुच्यते नः ब्रह्मोस्थितोति कलाय. ठीक आहे, मंत्र म्हणत असतील प्रभू, त्याबद्दल दुमत नाही. गंधाच्या वाटीमध्ये बोट बुडवला असेल धर्मानं, त्याबद्दलही दुमत नाही. पण लावता कसं? म्हणून कर्मकांडामध्ये एक विशिष्ट प्रकारची पूजा करत असताना देवाला गंध लावण्याची पद्धत आहे. दोन्ही बोट गंधात बुडवायची, दोन्ही आणि मग असं करून ते विशिष्ट प्रकारचं असं अक्षदंच महत्पुण्यम पवित्र पापनाशन. नमस्कार केला. ब्रह्मवेत्ता निघून गेले. शुकानी ब्रह्मवेत्त्यांचं शरीर, आत्मा ब्रह्मवेत्त्याच्या शरीरात तो विलीन झाला
आणि शुकाचा म्हणजे पोपटाचा आत्मा त्याच्या शरीरात विलीन झाला. द्यावं काय? उपकार आहे महाराज. एका ब्रह्मवेत्याला एका शुकामुळे, एका पोपटामुळे पांडवांच्या यज्ञातला प्रसाद ग्रहण करण्यासाठी मिळाला. काय द्यावं त्याच्यासाठी? धराधरेषु यं तृणांकुराति जायते. पोपटाचा रंग या पवित्र पृथ्वीवर आलेल्या तृणांकुरासारखा असतो, प्रसन्नपणा. बऱ्यापैकी वरदान दिले. बऱ्यापैकी पक्ष्यांना काही काही ठराविक कालामध्ये त्यांच्या जिभेला एक आजार होत असतो. त्याच्यापैकी कावळा सांगतो. कावळ्याला अरुची नावाचा रोग होत असतो. कागाम रसना अननेषु अरुचि भयत व्याधियानाम ततांच्युत फले ग्राशिताया कागारुचि भययो. अरुची म्हणजे आंबा, च्युत च्युत म्हणजे आंबा, च्युतफळ म्हणजे आंबा. आम्र हा शब्द सुभाषितात आला असेल. ओरिजिनल संस्कृत मध्ये आंब्याला आंबा किंवा आम्र म्हणत नाही. च्युतायाम तरुषी भयो शाखा विभिन्न तो जायायाम च्युतफलाति बिंबायम कागेषु अरुचि भयूना. तुम्हा मला कळण्यासाठी सुभाषितकारांनी थोडी संस्कृतच्या 2-4 पायऱ्या कापून टाकल्या. दुग्धम पिपासु मार्जारम, हे सोपं केलं, सोपं केलं. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई असा श्रेष्ठ कवी तलंगड्या सकुबाईचा जावाई. हे मधल्या पायऱ्याच काढून टाकल्या. यन्मासेन अभ्राभय जातंतेन ढगाळ वातावरण ठोकर ठोकर गारगुंडा पडंचम. ते रविवारी बातम्या देत ना, संस्कृत बातम्या. हे असलं असलं सारी खिचडी करून टाकली. खिचडी. व्यक्ती स्वातंत्र्य, चला काय करायचं आता. काय सांगत होत? अरुची नावाचा रोग कावळ्याला. मग कावळ्याला ज्या वेळेला अरुची नावाचा रोग येत असतो तो कधी येत असतो माहिती का? नेमका आंबा पाडायला आला की. द्राक्ष रसा अंबरसा वेळी तोंडसळे वायसा. वा, हे मालकांचा पुरावा आहे. मग अरुची नावाचा रोग संपला की आंब्याचा सीझन निघून जातो. याचा अरुची नावाचा रोग संपतो. कावळा ताव कशा म्हणतो माहितीये का? लिंबळ्यावर. बंध्यात लिंबळ्या गिळतो, बंध्याच. आणि मग या कावळ्यानं जिथं शहाणपणा केला तिथं लिंब उगत येत. कावळ्याची पचन संस्था फार मोठी. ज्ञानभास्कर गुरुवर्य ब्रह्मीभूत सद्गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एक विशिष्ट प्रकारचा गोचीड कावळ्यांनी गिळल्याच्या नंतर त्याच्या पोटातून जशाल तसा खाली पडतो. त्याला ते असा बारीक गोचीड म्हणतात. एकदम कागदासारखा असतो. ते इतका गोचीड जीवट असतो, ते कावळ्याच्या जठराग्नील पण मोजित नाही. ही लहान असताना दीपावली जवळ आली आणि गावाकडं मातीचं घर होतं, माळवत होतं, वरून पेंड होता, मातीचा लेप होता. आमची आई माळवत सारवत होती. मी शेण मातीवरी तिला नेऊन दिलं आणि मला भिंतीच्या वरोंडीवर गोचिड दिसले 2. मी म्हणलं, अगं माय, माय म्हणतो माझ्या आईला. ए माय, इथे गोचिड कसं काय? खरं तर ही माणसं शिकलेली नव्हती.
आमच्या आईनं सांगितलं, अरे हे कावळे जनावरांचे गोचडं खातात, त्याच्यापैकी एक गोचडाची अशी एक जात आहे की ती कावळ्याच्या पोटाला पण मोजित नाही, त्याच्या विष्टे वाटे गोचड पडते. त्याच्याही उदराला न मोजणारा गोचड. चला उगा सहज आठवलं म्हणून सांगतो. पण कावळ्याचा जठराग्नी इतका अधिकारी आहे, त्यानं वडाची फळं खाल्ली, त्यानं पिंपळाची फळं खाल्ली, आणि एखाद्या जाग्यावर जर त्यानं विष्ठा केली, इतक्या अवघड जाग्यावर विहिरी दगडानं बांधलेली असती, दगडानं, आणि तिच्या फट्टीत अशी बारीकशी फट्ट, म्हणजे ज्या फट्टीमध्ये सुई किंवा दाबनाचं टोक जाते, तेवढ्या जागेवर सुद्धा जरी कावळ्याने विष्ठा केली की तिथं पिंपळाचं याचं झाड उगते. कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची, कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची, कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची, कागाची या विष्टे पांडव कुळाची पाहता दोष, पांडव कुळाची पाहता दोष, कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची, कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची, पांडव कुलाची पाहता दोष, पांडव कुळाची पाहता दोष, कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची, कागाची ये विष्टे जन्म पिंपळाची. त्याचा तो जठराग्नी तितका व्यापक आहे. एवढी बीजावर प्रक्रिया करणारी विश्वात एकही संस्था नाही. आधुनिक शब्द आहे जर्मनेशन, बियाच्या बाबतीत इंग्रजी शब्द आहे. फिरून फिरून मलाही बऱ्यापैकी पाठ झाली. एक बी प्रक्रिया नाही की एवढ्या खिंडीत बी लावल्याच्या नंतर त्याचं जर्मिनेशन, ते उगन, त्याची उगम शक्ती वाढेल. काय ताकद? फक्त कावळ्याच्या पोटात आहे. चला, या राव्याला, या राघूला, या पोपटाला, या सुखाला एक आशीर्वाद दिला. ऋतुफलेयं प्राप्तायाम अननेषु जायते अरुचि अरुचि नैवं रुचि 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 प्राप्त्यरस्तु ना. जीवनभर रुची नाही, सतत रुची तुझ्या तोंडाला, सतत सतत. ब्रह्मवेत्याचा आशीर्वाद आहे. पुरावा सापडला नाही. मोठ्यांचं वाक्य सांगतो. पोपट हा नरयोनीमध्ये असताना त्याच्या मानेवर एक पट्टा आहे लाल रंगाचा. द्वापारे च यद्गंधेषु नृणानायां यपुनिताति जायं. सुभाषित पाहलंय. पुराणातला पुरावा नाही सापडा, नंतर कोणी इचकायचं नाही. म्हणे धर्मराजाने सिंचन केलेला तो गंध अजून त्याच्या मानेवर पडलाय. माधव महाराज मगर म्हणायचे, गाथानोनीत फार सुंदर केलं. मला असं वाटतंय आत्ताच्या काळामध्ये तुकाराम बुवा सगळं काही मोबाईलवर ऍप केल्यावर सापडत असेल, पण 50 वर्षापूर्वी मोहन बुवा काय असेल, उतरेश्वर बापू काय असेल, 50 वर्षापूर्वी लाखो उदाहरणं एका एका गोष्टी. राजा म्हणलं की उदाहरणं, डुक्कर म्हणलं की उदाहरणं, कुत्र म्हणलं की उदाहरणं, गाय म्हणलं की प्रमाण, पक्षी म्हणलं की प्रमाण, गिधाड म्हणलं की प्रमाण,
ही सगळी वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर या महाराष्ट्रात नव्हे, मी ज्या ज्या प्रांतात गेलो त्या प्रांतात पुराणात दोनच बादशाह सापडले, एक माधव महाराज मगर सुरजखेडकर आणि धर्मभास्कर वक्ते बाबा. पुन्हा नाही पठ्ठ्याला सापडलं. आपलं नशीब खोटं असं, आपल्याला त्या योग्यतेची कोणी सापडली नाही. महाराज म्हणायचे ब्रह्मवेत्याला शुक नाव हे का पडलं? शुकांच्या योनीमध्ये प्रवेश करून देहांतर केलं. धर्मांतर हा शब्द डोक्यातला काढून टाका बरं. देहांतर, एक धर्मनाथ नावाची बीज येते आपल्याकडे, त्या बीजेला धर्मनाथ नावाची बीज म्हणतात. त्यावेळेला पुन्हा देहांतराचा विषय होता. ते नवनारायणापैकी प्रकरण आहे. ह्या नवनारायणांना आपलं नवनाथ म्हणतो, पण या नवनारायणांचा 80 पुत्रापैकी 9 विरक्त, 9 नारायण, करी, कर भजन, पिंपलायन, प्रबुद्ध, चरपट अशा प्रकारचे नारायण आहेत. इकडे हा तो पुराणातला हा संग लागला. देहांतर केलं. अरे तुझ्या या देहामुळं मला एका पवित्र यज्ञातला प्रसाद ग्रहण करण्याकरता भेटला. पुराणाच्या भाषेमध्ये तुला शुक म्हणतात. वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या, ऋषी मुनींच्या भाषेमध्ये तुला शुक म्हणतात, शुक म्हणतात. म्हणून या देहाला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत शुक या नावानं संबोधतील. मुनिश्री शुकाचार्य महाराज, सद्गुरु स्वामी चैतन्यानंद महाराज की जय. आमचा मित्र भागवत सांगत होता, तो एके दिवशी बोलून गेला, बाळू महाराज माझे मित्र आहेत. त्याला म्हणलं आपण खरंच मित्र आहे, दोघं शिकलोत आपण. तू मोठ्या आचार्यांकडे भागवत शिकायला गेला, मी आपलं बासरला सरस्वती मातेची साधना केली, तिच्या कृपेने कीर्तनकार भागवतकार झालो. ब्रह्मकन्याय सुपात्रेषु कृपा पात्रेषु पवित्रयाया सविद्यायां रसनाग्रियं जायते नथितो पुराणार्थयम्. मला थोडीशी कृपा झाली म्हणून तुमच्यासारख्या सुज्ञ लोकांच्या पुढे बोलण्याचं योगाला माझी काय पात्रता. पण त्याला म्हणलं का रे, मला एक सांगशील, शुकाचार्यांना शुक हे नाव का ठेवलं? या म्हणे उद्या ऐकाय. मलाही वेळ होता, मी गेलो बापू ऐकायला. शुकांचा जन्मकथन सांगितलं. ब्राह्मणाचे पोरी एका खेळाशी व्याले, 12 वर्ष लफाले. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळ्या तुला ऐक खेळ्या तुला ए ऐक खेळिया तुझं सांगायची जाणून खेळी. ऐक खेळिया तुझं सांगायची जाणून खेळी. 12 वर्षाच्या नंतर शुकाचार्य बाहेर आले. कृपा कोणाची होती माहिती आहे? धन्वंतरीची. हरिद्राय चूर्णो यत्तंमुष्टाय तियोघायां व्यासाय जायते नंदने सभार्या सगर्भेषु पुत्राय. धन्वंतरी अंगठ्यात पाहून सांगतात, मुनिश्री व्यास आपल्या धर्मपत्नीच्या गर्भकमळामध्ये एक सूत वाढतोय, पुत्र वाढतोय. तो भ्यायला कशाला? या खेळाला. कोणता खेळ? संसार.
फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार एक सार भगवंत, एक सार भगवंत, एक सार भगवंत, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार ऐसे ऐसे जागरी तो माना, ऐसे जागरी तो माना, त्या फलकट संसाराला तुम्ही वेगात काल मी पुढे सरकलतो, ऐकलं इथपर्यंत. काल बोललेलं लक्षात आलं त्या मित्राच्या. मग काय सांगायचं बरं का. आणि ब्रह्मवेत्ता बरं का, मातेच्या हृदय कमळातून जन्माला आले त्यावेळेला 12 वर्षाचे होते बरं का. आणि ती नागवेच पळत होते बरं का. लेकरू झाल्या झाल्या कपडे घालून येत नसतं बरं का, नागवच असत. आणि ते असे पळत होते. मग नाव काय ठेव. मागच्या लोण्यावर द्याला ए सुख 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 सुख, ए थांब रे, ए सुख 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 म्हणून सुखाचार्य नाव पडा रे. वाचून सांग जाय रे, तुझ्या पुढचे श्रोते मरतील रे. विहंगमाय कुलोत्पन्नम न्याया सुखादि दर्पणो देहांतरेषु क्रियाणां यद्वक्षन्ति प्रसादेरस्तु त्वं नाम्नेन शुकाचार्याय. म्हणून अजून 2 प्रकरण आहेत. बघू, आपल्याला वेळ झालाय पुढे सर. शुकाचार्यांना हा प्रसाद ग्रहण करण्याकरता मिळाला. त्या दिवसपासून अंतःकरणात होतं ह्या पांडवांचा प्रसादाचा उपकार कसा फेडू. एक एक भाताचा कण खाल्ला हो, एक एक कण खाल्ला भाताचा, एक 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 एक. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या दरबारात, तुकोबाराच्या दरबारात, विटेवरच्या मालकाच्या दरबारात जी साधना करतात का तरुणपणात, ती साधना करत असताना मधुकरी मागण्याची पद्धत आहे. पद्धत आहे म्हणजे अडचणीत मागावंच लागतं. तर ही जी मधुकरी ज्यांनी ग्रहण केली का, या मधुकरीच्या समाजानं आपल्याला वारकरी ज्ञानोबाराय तुकोबारायचा पाईक म्हणून जी मधुकरी दिली, त्या मधुकरीचे उपकार कसे फेडायचे म्हणून गाथा वाचवायचा, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणून रामायण वाचायचं, म्हणून भागवत वाचायचं, म्हणून मालिका वाचायची, म्हणून गीता वाचवायची. त्या मधुकरीचे उपकार फेडतील. महाराजांनी विचार केला पांडवांना कधी वेळ येईल, पण पांडव संपन्न होते. आणि दुसरी गोष्ट सांगू का, परा वितुष्टे भयो स्थिता ना यत कुलायाम कुरुवंशेषु. पांडवांचा एक भाव होता, आपल्यावर आलेली अडचण शक्यतो सहन करीत टाळायची, तिच्यावर मात करायची, पण पुढच्याला त्रास द्यायचा नाही, असा एक पांडवांचा, 5 भावांचा एक भाव होता. म्हणून शुकाचार्यांच्या लक्षात आलं की हे काही अडचणी सांगणारी लोक नाही, ती अधिकारी लोक आहेत. करावं काय, ती वेळ आज आलेली आहे.
याच पांडवांच्या वंशात राजा परीक्षिती जन्माला आले. परीक्षितीने आईनं लेकरावर प्रेम करावा असं प्रजेचं पालन केलं. इथपर्यंत मी आलतो. प्रजेवर किती निष्ठा. द्वापार युग संपलं. द्वापारे जगत काले नाम. गत म्हणजे मागचा. आता द्वापार युग मागच्या कालात गेलं. कलोचयाम प्रातेष्टि. कलियुगाला आरंभ. आणि ज्या वेळेला कलीला आरंभ झाला त्यावेळेला कली हा बेसूत्री वागत होता. सूत्रातल्यांना किंमत असते कधी बी लक्षात ठेवा. जी माणसं जास्त सूत्रात अडकतात का ती जास्त मोठी होत असतात. आणि जे कमी सूत्र लक्षात ठेवतात का त्यांची मर्यादा त्यांना मोठेपण पण कमीच असतं. एक सोपा मुद्दा सांगू का. या मण्यामध्ये किती सूत्र. एक. आणि याच्यात दोन. म्हणून मुकुटमणी कोणत्याला म्हणते. या मण्यापेक्षा दुप्पट सूत्रात अडकला याच्या करता त्याला मुकुटमणी नाव प्राप्त झालं. आणि एका एका सूत्रातच गुंतली त्याच्या करता त्यांना नुसते माळेचे मणी. नुसते माळेचे मणी. आणि भूदेवा यांना मुकुटमणी म्हणतात. मुकुटमणी म्हणतात. किती मोठी ताकद आहे. किती मोठी ताकद आहे. जेवढी जेवढी माणसं सूत्रात गुंततात. या इकडनं बसा बसा बसा. जागा भरपूर आहे. म्हणजे जी जी माणसं नियमाच्या चौकटीत असतात त्या लोकांना आपण मग त्या विटेवरचा मालक मोठं करत असतो. ज्यांनी नियमाची पायमल्ली केली का काही खरं नसतं. घोड साधा असावा पण लगाम असावा. ज्या घोड्याला लगाम नाही का ते लोंबकळलेल्या बोरी खालून जातं. बसणाऱ्याच थुत्तरवर वाढत. नाही भेटला लगाम तो हटाळी तरी घालायची. निदान बोरी खाली गेल्यावर आखडता येत. इतका चौकटीतला राजा. एवढा चौकटीतला राजा. पण युग सुरू झालं. कलियुग. आपण आरतीमध्ये मालकाच्या एक वाक्य ऐकतो. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिश दिव्ये शोभा. 28 युग ऐकतो. 28. आपल्याला 10-15 तरी युगांची नाव पाठ आहेत का. काय उड्या मारणं. काय नाचणं. या काही काही लोक भागवतात पण हातपाय ताणायला लावतात. असं नसतं रे सुमळ्या. काय बापाची जहागिरी का तुझ्या. मर्यादा सांगितली संप्रदायात. मर्यादा मर्यादा. एक वाक्य सांगू तुम्हाला. मी काल बोलून गेलो. स्त्रीची पाठ पाहणं पुरुषाला अनिष्ट सांगितलं. पदन्यास किती अवघड असेल लक्षात घ्या. कामिनीय पदन्यासम सपुरुषायो अनिष्टायो. स्त्रीचा पदन्यास पाहणं पुरुषाला घातक ठरलं. बाई नाचताना कधीच पाहायची नाही. जैन जैन पाहिली त्याच्या 150-150 एकर गेल्या. अनिष्ट सांगितलं. अनिष्ट. मावल्यांनो एक विनंती करतो. स्त्रीनी परमार्थात हरिपाठ म्हणताना रामकृष्ण हरी म्हणताना पदन्यास म्हणजे नृत्य करावं. पण तुम्ही तुमच्यातच असाव्या. एखाद्या स्त्रीनं नृत्य करत असताना जर पुरुष पाहत असेल तर दोघांशी घातक. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम.
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम